नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण थंडीच्या दिवसामध्ये छान असं मस्त फर्मंट झालेलं इडलीचं पीठ कसं करायचं ते बघणार आहोत आणि त्यापासून अतिशय मऊ लुसलुशीत अशी पांढरी शुभ्र इडली कशी करायची तेही बघणार आहोत आणि त्यासोबतच चटणी देखील बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका। तर बघू शकाल किती मऊसूत पांढरी शुभ्र ही इडली बनवून तयार झालेली आहे। भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, पटकन सुरुवात करूयात। तर साधारण दुपारी 12 ते 1 या दरम्यान आपल्याला काही गोष्टी भिजत घालायच्या आहेत। तर इथे एक फुलपात्र भरून मी इथे उडदाची डाळ घेतली आहे, ती घालून घेऊयात एका भांड्यात। त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण इथे मी 2 फुलपात्र भरून इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला, तो घालायचा। त्यानंतर 1 फुलपात्र इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलाय, तो देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 फुलपात्र इंद्रायणी तांदूळ, 1 फुलपात्र इथे आंबेमोहोर तांदूळ आणि 1 फुलपात्र भरून उडदाची डाळ घातली। हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे। तर हे धुवून घेतले की यामध्ये साधारण पाव फुलपात्र इथे आपल्याला जे आपले कांद्या पोह्याचे जे पोहे असतात ते पोहे यामध्ये घालायचे। त्यानंतर 1 चमचाभर यामध्ये मेथीदाणे घालायचे। त्यानंतर यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण बुडेल इतपत पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 5 तास तरी आपल्याला हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। तर हे 5 ते 6 तास भिजवून झालेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। दुपारी मी 12 ते 1 या दरम्यान भिजत घातलेलं होतं आणि संध्याकाळी बरोबर 7 वाजता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेते। तर हे बघा, थोडं थोडं हे भिजवलेलं डाळ तांदूळ आपल्याला ह्याच्यात घालायचे आणि साधारण 2 ते 3 चमचे यातलंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि एकदम फाईन असं हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर बघू शकाल एकदम हे व्यवस्थित फाईन असं मी इथे दळून घेतलेलं आहे, बघू शकाल कन्सिस्टन्सी तुम्ही मस्त। आणि ऑलरेडी हे किती पांढरं शुभ्र छान दिसतंय, बघू शकाल मिश्रण मस्त। आता एका मोठ्या आपल्याला भांड्यामध्ये हे मिश्रण संपूर्ण काढून घ्यायचं आहे। छोटं भांडं अजिबातही वापरू नका, एक मोठं आणि पसरट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर बघू शकाल हे संपूर्ण मिश्रण बारीक करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त। तर काय सुंदर दिसतंय, बघू शकाल ऑलरेडी इथे तुम्ही हे मिश्रण मस्त। आता यावरती झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर आपल्याला फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकाल सकाळी बरोबर 9 ते 10 या दरम्यान हे बॅटर जे आपण बनवलेलं होतं ते व्यवस्थित इथे फर्मंट झालेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी दिसत असेल तुम्हाला। व्यवस्थित फर्मेंटेशन होतं। संध्याकाळी 7 वाजता तुम्ही हे बारीक करा आणि सकाळी बरोबर 9 ते 10 मध्ये हे व्यवस्थित फर्मंट होतं बॅटर, बघू शकाल इथे तुम्ही। थंडी असली तरीसुद्धा हे व्यवस्थित फर्मंट होतं। जर फर्मंट होत नसेल तर तुम्ही अवनमध्ये ठेवा किंवा त्याच्या बाजूला थोडंसं तुम्ही ब्लँकेट असते ना ती गुंडाळून ठेवली तरीसुद्धा चालणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, परत एकदा एकसारखं करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता इथे इडलीचे मोल्ड घेतले, ह्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं सुरुवातीला, जेणेकरून इडली पटकन सुटून येण्यास मदत होते। आता हे व्यवस्थित तेलाने ग्रीस करून झालं की साधारण 1 चमचाभर बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा, खूपही गच्च भरायचं नाही, अर्धी जागा शिल्लक राहिली पाहिजे इतपत हे बॅटर आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर बघू शकाल हे बॅटर व्यवस्थित भरून घेते। अशाच पद्धतीने सर्व मोल्डमध्ये भरून घेतलं। आता स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ऑलरेडी खाली ठेवलेलं होतं, यावरती आपल्याला हे बॅटरने भरून घेतलेले मोल्ड यावरती ठेवून घ्यायचे। आता स्टीमरचं झाकण लावायचं आहे आपल्याला, झाकण लावायचं आणि मीडियम आचेवरती 15 मिनटं व्यवस्थित हे वाफवून घ्यायचं। तोपर्यंत इकडे आपण चटणीची तयारी करूयात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर ओल्या नारळाचा चव घातला। त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने। त्यानंतर 1 छोटासा आल्याचा तुकडा घालायचा, 1 चमचाभर यामध्ये जिरे घालायचे आणि मूठ भरून यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर इथे मी देठासकट घेतलेली आहे, तर मूठभर कोथिंबीर घातली। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, अगदी पाव चमचा साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि छान अशी आपल्याला सरसरीत ह्याची चटणी तयार करून घ्यायची। तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि छान अशी सरसरीत ह्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख या चटणीला आलेला आहे,
मस्त. तर ही चटणी तयार करून झाली की एका बोलमध्ये काढून घेऊयात. मस्त आपली इडलीसोबत खाण्यासाठी झटपट बनवून तयार होणारी ही चटणी बनवून तयार झाली. आता इकडे साधारण 15 मिनटं झालेली आहेत. आता चेक करूयात आपण. वा, जबरदस्त. काय सुंदर ह्या इडल्या झालेल्या आहेत. बघू शकाल इथे तुम्ही रंग, टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर आलेलं आहे आणि किती सुंदर फुललेले आहेत आणि किती पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत. जबरदस्त. आता ह्या इडल्या आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायच्या आहेत. यामध्ये जर सुरी घालून बघितली ते इझिली निघून येते आहे. बॅटर अजिबातही चिकटलेलं नाही आहे. म्हणजेच आपल्या सर्व इडल्या व्यवस्थित इथे वाफवून तयार झाल्या. आता ह्या संपूर्ण इडल्या काढून घेऊयात आणि संपूर्ण गार करून घेऊयात. गार करून झालं की एका चमच्याच्या मागच्या साह्याने इडली व्यवस्थित सोडवून घ्यायची. बघू शकाल किती सुंदर ही पांढरी शुभ्र इडली आपली इथे बनवून तयार झालेली आहे. आता एका अशा पद्धतीच्या जाळीमध्ये ह्या इडल्या काढून ठेवायच्या, जेणेकरून त्याच्यामधली वाफ रिलीज होईल आणि त्या सॉगी होणार नाहीत. तर बघू शकाल एकूण एक इडली किती सुंदर पांढरी शुभ्र झालेली आहे. वा, अशा पद्धतीने सर्व इडल्या इथे बनवून तयार करून घेतल्या. रंग, टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे. एकदम जाळीदार होतात, फ्लफी होतात, मऊसूद होतात, पांढऱ्या शुभ्र होतात. जरूर अशा पद्धतीने ह्या इडल्या करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे. तर बघू शकाल किती सुंदर झालेली आहे आणि किती मऊ लुसलुशीत ही इडली आपली इथे बनवून तयार झाली. जबरदस्त. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता. करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा. भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.